नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. प्रथम वर्ष कला मराठी या वर्गाला अभ्यासण्यासाठी मन में है विश्वास हे विश्वास नांगरे पाटील लिखित आत्मचरित्र तुम्हाला आहे. आणि या आत्मचरित्रातील तिसरा भाग, तिसरं प्रकरण मन में है विश्वास, विश्वास नांगरे पाटील हायस्कूल हा तिसरा भाग आज आपण बघणार आहोत. हायस्कूल. आत्याच्या पतीची म्हणजे मामांची बदली शिराळ्याला झाली होती. ते जलसंधारण खात्याला नोकरीत होते. वडिलांनी मला त्यांच्याकडे शाळेसाठी पाठवायचं ठरवलं व तालुक्याच्या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 6वीत माझा प्रवेश झाला. शाळेत चांगली शिस्त, शिक्षणाचा दर्जा चांगला होता. आत्याचं घर लहानसं होतं, पण आत्याची शिस्त खूप मोठी. पहाटे उठून ती संसाराचा गाडा हिमतीनं चालवायची. रोज वेळेवर उठायला लागायचं. रेडिओवर त्याचवेळी भक्तिसंगीत आणि बातम्या लागलेल्या असायच्या. मलाही तिच्या शिस्तीमुळे अभ्यास करायची गोडी लागली. मी शाळेत चमकू लागलो. नळाचं पाणी भरण्याचा प्रत्येकाचा वार ठरलेला असायचा. उन्हाळ्यात तर दूर दूर विहिरीवरून पाणी आणायला जावं लागे. माझा मोठा आत्तेभाऊ राजकुमार सांगलीला इंजिनिअरिंगला होता. त्याचे लाड थोडे अधिक व्हायचे. क्रमानुसार त्याची आखूड झालेली पॅन्ट आम्हा लहान भावंडांना मिळत असे. लांब पॅन्ट घालण्यातला आनंद वेगळाच होता. जुन्या झालेल्या, अल्टर करून आखूड झालेल्या पॅन्ट लवकरच जीर्ण व्हायच्या. मग त्यांना रफू करून आत्या आणायची. पण अशा पॅन्ट घातल्यावर वेगळ्या रंगाच्या धाग्याच्या रफूनं मात्र आमचा पार्श्वभाग उजळलेला दिसायचा. शाळेत जातेवेळी गल्लीच्या कोपऱ्यावर वेडा अब्दुल्ल्या उभा दिसायचा. अनेकदा तो नग्न अवस्थेत उभा असायचा. त्याची खूप भीती वाटायची. तो दिसला की मी सैरावैरा धावत सुटायचो व मागे न पाहता क्षणभरही न थांबता शाळेत पोहोचायचो. शाळा आगळीवेगळी होती. कोकरूडला जिल्हा परिषदेच्या शाळेत जमिनीवर पोतं टाकून बसायचो. इथे बसायला बाकडं मिळालं. वर्गात माझ्याबरोबर माझा दुसरा आत्तेभाऊ विजयही होता. विजय खोडकर, भांडखोर पण चांगला खेळाडू होता. त्यामुळे मी वर्गात नवीन असलो तरी इतर मुलांनी सुरुवातीला मला छेडण्याचा प्रयत्न केला नाही. सुमारे 10 एकरचा परिसर, शाळेची विस्तीर्ण इमारत पसरलेली होती. भलं मोठं मैदान, शेजारच्या मैदानात नुकतीच कन्याशाळा सुरू झाली होती. भल्या मोठ्या वर्गाच्या खोलीमध्ये भला मोठा फळा शिक्षक आता शर्ट पॅन्टमधले होते. कोकरूडच्या विजार, सदरा किंवा धोत्रातल्या गुरुजींपेक्षा ते अधिक नीटनेटके, स्वच्छ, दाढी केलेले दिसत होते. कमी उंचीचे, शुभ्र सदरा विजार घातलेले दिगवडेकर सर मुख्याध्यापक होते. मितभाषी आणि स्पष्टवक्त्या दिगवडेकर सरांचा पूर्ण शाळेवर एक हाती वचक होता. रामाजोशी सरांची मटक्यासारखं सुटलेलं पोट, वेद पाठक सरांचे घारे डोळे, देशिंकर मॅडमची अश्विनी भावेसारखी सडपातळ देहयष्टी, हसबनीस सरांच्या अर्ध्या बाह्यांचा सदरा, कुलकर्णी सरांची बुलगाणीन दाढी आणि चड्डीतच मुतायला भाग पाडणारी लवटे सरांची वेताची फोक, अशी माझ्या काही शिक्षकांची व्यक्तिमत्व वैशिष्ट्य सांगता येतील. लायब्ररी हा काय प्रकार असतो हे मला पहिल्यांदा इथं कळलं. सुरुवातीला ग्रंथालयातून गोष्टींची 2 पुस्तकं घेतली आणि त्यांचा फडशा पाडायला सुरुवात केली. शाळेच्या एका कोपऱ्यात प्रयोगशाळा होत्या. रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतून खूप दुर्गंधी यायची. प्राणीशास्त्रात बेडकाचं शरीर कापून निरीक्षण करायचं असतं. या गोष्टीनं का कोणास ठाऊक माझ्या मनात पहिल्यापासून नन्नाचं घर केलं आणि काही झालं तरी डॉक्टर व्हायचं नाही असा पक्का निर्णय त्याच वेळी घेतला होता. खरं तर ग्रामीण भागामध्ये करिअर काउन्सिलिंग हा प्रकारच नाही. डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं म्हणजे अत्युच्च ध्येय, शिक्षक किंवा पोलीस होणं म्हणजे मध्यम ध्येय आणि बँकेत शिपाई किंवा साखर कारखाना कामगार म्हणजे कनिष्ठ ध्येय, अशी करिअरची परिभाषा होती. आपापल्या वकुबाप्रमाणे प्रत्येकजण आपली उडी कुठपर्यंत जाऊ शकते हे ठरवायचा. मुलींसाठी तर 10वी-12वी झाली की लग्नाचे पडघम सुरू व्हायचे. अनेक मुलींचे विवाह किशोरवयातच व्हायचे. झालीच तर एखादी मास्तरीण व्हायची, नाहीतर चूल व मूल हेच त्यांचं जीवनध्येय असायचं. जास्त शिकलेल्या मुलींना चांगली स्थळंही मिळायची नाहीत. गावाशी तुलना करता तालुक्याच्या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक परिस्थितीमध्ये फार काही फरक दिसत नव्हता. एक गोष्ट पक्की होती की मास्तर आता कोकरूडसारखे वर्गात धोतर बांधून टेबलावर डाराडूर झोपत नव्हते की शाळेतून थेट कासरा घेऊन शेतात मळणी किंवा नांगरणीसाठी जात नव्हते. इथल्या शिक्षकांचा शिकवणे हा एकमेव पेशा दिसत होता. मी शाळेत रुळू लागलो. खेळाच्या वेळी खेळ असायचा. पावसाळ्याच्या प्रारंभी शाळा सुरू झाली, त्यामुळे शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. प्रत्येक विद्यार्थ्याने एक एक झाड लावलं. त्या झाडावर प्रत्येकजण पुत्रवत प्रेम करायचा. रोज त्याला पाणी घालणं, त्याच्या मुळाशी माती उकरून टाकणं, त्याला काटेरी कुंपण घालणं, असे नियम प्रार्थनेआधी ठरलेले असायचे.
आजही मी शिराळ्याला जाता येता वेळी मी रोपण केलेल्या ताडमाड वाढलेल्या लिंबाच्या झाडाचं दर्शन नित्यनेमाने घेत असतो. झाडावरचं हे प्रेम मी आयुष्यभर अबाधित ठेवलं आहे. सध्या मराठवाड्यातल्या 178 पोलीस स्टेशनच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र पावसाळ्याच्या आधी माझ्या अखत्यारीतील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पोलीस कॅम्पसमध्ये प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याकडून एक अशी 18,000 झाडं लावून घेतली. ती झाडं प्रत्येकानं दत्तक घ्यावीत व त्याचे वार्षिक शेरे लिहिताना त्यांनी त्यांची जोपासना योग्य रीतीने केली की नाही हेही तपासण्याचा मी SP-ना आग्रह केला. आमच्या वर्गात गण्या जाधव, शिरप्या कांबळे, शिवजा देसले, तान्या मोहिते असे आसपासच्या खेड्यातून सायकलनी किंवा ST बसनी येणारे विद्यार्थी होते. त्याचबरोबर मकरंद देशपांडे, समीर माने, दिगंबर कुलकर्णी, अभिजित देशमुख अशी मध्यमवर्गीय पांढरपेशा घरातली शामळू मंडळीही होती. कौस्तुभनीही नवीन प्रवेश घेतला होता. एकंदर कौस्तुभ वाडेकर हे नावही उच्चभ्रू. तो खूप शुद्ध मराठी बोलायचा. शिवाय त्याचे वडील टेलिफोन खात्यात इंजिनियर. सगळे पावसाळ्यात रबरी स्लीपर किंवा प्लास्टिकचे चप्पल घालून यायचे. कौस्तुभ मात्र काळे बूट व सॉक्स घालून येई. त्याचा युनिफॉर्मही स्वच्छ व कडक इस्त्री केलेला असे. कौस्तुभची शाळेत खूप नखरे असायचे. त्याला उत्तर सांगता आलं नाही तर तो भांडायचा किंवा रडायचा. खेळाच्या तासात सुद्धा रडी करायचा. एके दिवशी माझी आणि त्याची हमरीतुमरी झाली. तिचं रूपांतर मारामारीत झालं. मी त्याला गुद्दा दिला. पीटीचा क्लास होता. मी गोळाफेकीचा गोळा घेऊन त्याच्या मागे लागलो. गायकवाड सर वेळेवर आल्यानं तो बचावला. मग काय, त्यानं आकांडतांडव आकाश पाताळ एक केलं. आता त्याचे आईवडील येणार, माझी काही खैर नाही म्हणून मी सटकलो. आत्याला रडून सर्व सांगितलं. तिच्याकडून बससाठी पैसे घेतले व गावी पळून आलो. सोमवारी मी शाळेला गेलो नाही. शाळेत त्या गोष्टीची चर्चा झाली व मुख्याध्यापकांनी मला बोलावणं धाडलं. मी वडिलांना घेऊन शाळेत गेलो. दिगवडेकर सरांनी मला गुद्द्यांनी नाही मुद्द्यांनी भांडायचं असतं असा सल्ला दिला. दिगवडेकर सर हे शिस्तीचे भोक्ते होते. त्यांनी शाळेच्या परिसरात पाऊल ठेवलं की चिडीत चूप शांतता पसरायची. ते आठवड्यातून एकदा संस्कृत सुभाषितांचा क्लास घ्यायचे. भगवद्गीतेचा 12वा व 18वा अध्यायही त्यांनी आमच्याकडून घोकून घेतला होता. संस्कृत सुभाषितांनी वर्गातील मुलांना प्रगाढ पंडित बनवण्याचा दिगवडेकर सरांचा भगीरथ प्रयत्न वाखाणण्यासारखा होता. खेड्यातून आलेल्या माझ्या सोबत्यांना एकतर मराठी नीटसं यायचं नाही, हिंदी व इंग्रजी तर महत्प्रयासानं पास होण्या इतपत जमलं तरी चांग भलं. संस्कृत म्हणजे शेंडीकांडी, ज्यांच्या मेंदूत ज्ञान मावत नाही व शेंडीत साचवावं लागतं अशा उच्चभ्रू मुलांसाठीच संस्कृत विषय असतो, असा आम्हा सर्व खेडूत विद्यार्थ्यांचा ठाम गैरविश्वास होता. शिवाय संस्कृतचा अभ्यास ऐच्छिक होता, त्यामुळे नळी फुंकली सोनारी, इकडून तिकडे गेले वारे असा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. पण का कुणास ठाऊक, मला हे सम्यक व दृष्टांतवादी ज्ञान जाम आवडायला लागलं होतं. दृष्टांताच्या माध्यमातून जे शहाणपण दिगवडेकर सर स्पष्ट व खड्या सुरात द्यायचे ते थेट अंतर्मनात जाऊ लागलं. सरांनी शिकवलेली 2 सुभाषितं मला अजूनही मुखोद्गत आहेत. विद्वत्तम चनरूपत्वम चनैव तुल्यम कदाचनम, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा व विद्वान यांची तुलनाच होऊ शकत नाही. राजा फक्त स्वतःच्या राज्यातच आदरणीय असतो, तर विद्वान मात्र सर्व जगात आदरणीय असतो. हे सुभाषित अजूनही माझ्या मनात घर करून आहे. त्यामुळे शिकत राहणं मी कधी सोडलं नाही. IPS झालो त्यावेळी फक्त BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एवढीच माझी शैक्षणिक पात्रता होती. निवडीनंतर मुंबई विद्यापीठातून MA पूर्ण केलं. ट्रेनिंगच्या दरम्यान हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून पोलीस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्सची पदव्युत्तर डिग्री घेतली. लातूरला SP असताना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून LLBची पदवी घेतली. अँटी करप्शन ब्युरोमध्ये असताना पीस अँड कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंटवर चुलालॉर लॉकॉर्न विद्यापीठात सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला. मुंबईत असताना पोस्ट ब्लास्ट इन्व्हेस्टिगेशनवर अमेरिकेतील ब्लॅक वॉटर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलं. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात LLMच्या पहिल्या वर्षात शिकतोय. ज्ञानाच्या कक्षा जेवढ्या विस्तृत व समृद्ध करता येतील त्या करीत राहायचं, हे 7वीला असताना दिगवडेकर सरांच्या संस्कृत सुभाषितांच्या वर्गात ठरवलं होतं. जोपर्यंत हात पाय बाहू बुद्धी चालत राहील तोपर्यंत स्वतःच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक क्षमतांचा विकास करत राहायचं. म्हणून काही वेळा मी शरीरावर व्यायामांचा अतिरेकही करतो. मॅरेथॉन धावतो, गिटार शिकताना बोटांना रक्तबंबाळ करतो, शीर्षासन करताना रेकॉर्ड सिद्ध करायला जाते वेळी मान मोडून घेतो, उंचावरून पायाला दोर बांधून बंजी जंप करताना कमरेचा मणका दुखावून घेतो. हो, याचा त्रास होतो.
पण आनंद मिळतो. नवीन काही शिकल्याचा. दुखायचं दुखतं काही काळ, पण निसर्ग सगळं काही वेळेत दुरुस्त करत असतो. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम विवेकिता ऐकक्यमप्यन्नार्थाय किमु यत्र चतुष्ट्यम. तारुण्य, संपत्ती, सत्ता व विवेक अविवेक यापैकी प्रत्येक कारण एकही अनर्थ घडवण्यास पुरेसं आहे. मग चारही एकत्र असल्यावर काय काय घडू शकेल? हे दिगवडेकर सरांनी शिकवलेलं सुभाषितही माझ्या मनात खूप लवकर घर करून गेलं होतं. त्यामुळे अभ्यासकाळात संयम व यशकाळात विवेकाची पाठ सोडायची नाही हा निश्चयही खूप आधी करून ठेवला होता. संपत्तीचा मोह कधी होऊ द्यायचा नाही आणि सत्तेचा माज कधी चढू द्यायचा नाही ही खुणगाट खूप लहानपणी बांधून ठेवली होती. दिगवडेकर सर विवेकानंदांच्या संकल्पनेतील आदर्श युवकाची व्यक्तिरेखा आपल्या वाक्चातुर्यानं व संवाद कौशल्यानं हुबेहूब उभे करायची. ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियांवर संयम आहे, मन ज्याचं स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, ध्येय ज्याचं उच्च आहे, सत्य ज्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, प्रेमळ ज्याचा सूर आहे, मानवता हेच कुळ आहे, गुरुजनांचा आदर आहे, पालकांवर श्रद्धा आहे, दीनदुबळ्यांचा मित्र आहे, सेवेसाठी तत्पर आहे, देवावर भक्ती आहे, जीवनामध्ये नीती आहे, चारित्र्य ज्याचं शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे. हो, मलाही असा आदर्श युवक होता येणार नाही का? मलाही स्वामी विवेकानंदांसारखं बोलता येणार नाही का? मलाही एकपाठी होता येणार नाही का? मी पण त्यांच्यासारखा ओजस्वी तेजस्वी होऊ शकणार नाही का? सरांच्या शब्दांनंतर श्रेष्ठ होण्यासाठी मनामध्ये काहूर माजायचं. खूप कष्ट करावे असं वाटायचं. वर्गात हे सगळे प्रश्न विचारायला लाज वाटायची. मग मी मुख्याध्यापक कक्षामध्ये धाडसानं जायचो व सरांना म्हणायचो, मलाही आशीर्वाद द्या. मलाही मोठी स्वप्न पाहायची आहेत आणि ती वास्तवात उतरवायची आहेत. मला त्यासाठी काय करावं लागेल? खेड्यातला एक मुलगा येऊन असा प्रश्न विचारतोय याचं दिगवडेकर सरांना कौतुक वाटायचं. मग ते मला बसवून घ्यायचे. विवेकानंदांचे विचार ऐकवायचे. एक कोणतीही कल्पना निवड, मग संकल्प कर, त्या संकल्पनेलाच तुझं आयुष्य बनव, तिचाच विचार कर, तिचंच स्वप्न बघ, तिच्या संकल्पसिद्धीसाठी प्रत्येक क्षण जग. हाच यशाचा राजमार्ग आहे. सरांच्या शब्दातून खूप खूप शहाणपण शिकायला मिळायचं. कौस्तुभ वाडेकर सोबत आता गुद्द्यांची नाही तर मुद्द्यांची लढाई करायची असा मी प्रण केला. वक्तृत्व स्पर्धा जाहीर झाल्या याआधी वक्तृत्व हा शब्द कधी ऐकलाच नव्हता. शिवाय त्याचा उच्चार करणंही एक दिव्य होतं. एकदा टिळकांच्या जयंती दिवशी कोकरूडला प्राथमिक शाळेत भाषण करण्याचा योग आला होता. मी टिळकांच्या जीवनावरचे 2 परिच्छेद पाठ केले होते. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन व माझ्या बालमित्रांनो, मी आज टिळक जयंतीच्या निमित्तानं 4 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तानं ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती. यानंतरचं भाषण ऐनवेळी विसरून गेलो आणि मग एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद असा शेवट केला. हे माझं पहिलं भाषण, त्यामुळे हा प्रांत आपला नाही याचा मला अंदाज होता. पण मुद्द्यांची लढाई कौस्तुभ बरोबर करायची होती. त्याचं पाठांतर उत्कृष्ट होतं. अनेक संस्कृत सुभाषितं त्याला मुखोद्गत होती. स्पर्धेचा तो दिवस उजाडला. मला पडलेलं स्वप्न या विषयावर बोलायचं होतं. स्पर्धा सुरू झाल्या. माझी तयारी शून्य होती. 2 दिवसांच्या सुट्टीनंतर कोकरूडवरून सकाळी बसने आलो. रविवारी रात्री बापूच्या थिएटरमध्ये लालपरी नावाचा हिंदी सिनेमा पाहिला. एका गरीब लहान मुलाला लालपरी भेटते आणि मग त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतात. त्याला शाळेत जायला मिळतं, पोटभर चॉकलेट खायला मिळतात, तिच्या पंखावर बसून जग पाहता येतं, अशी देवा स्वप्न दाखवणारं सिनेमाचं कथानक होतं. मलाही भाषण करायचं म्हणून मी परीक्षकांना संधी देण्याची विनंती केली. माझा आत्मविश्वास व उत्साह बघून ऐन वेळेला मला परवानगी दिली. मी त्या सिनेमाची कथा मला पडलेलं स्वप्न म्हणून माझ्या बोलीभाषेत सांगून टाकली. त्या परिकथेत मी इतका घुसलो होतो की परिकथेतला शोक प्रसंग सांगताना माझ्या गालावर अश्रू ओघळले होते. माझ्या भाषणाला टाळ्या मिळाल्या आणि पहिला नंबरही आला. स्टीलचा तांब्या व वाटी अशी 1ल्या क्रमांकाची ट्रॉफी मला मिळाली. तेव्हा मला उमगलं की झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची नाही. भिडायचं, लढायचं, जिंकलो तर उत्तम, हरलो तर भिडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही. रोज शाळा भरायची. शिक्षक ज्ञानाच्या नवीन प्रांतात घेऊन जायचे. रामासरांनी गणिताची आवड लावली. खड्या आवाजाचे रामासर अंकगणित आणि भूमितीची सूत्र खूप सोपी करून सांगत असत. नवांगुळ सर इतिहास शिकवायचे पण खूपच लिहायला सांगायचे. वेदपाठक सरांचा मी फेवरेट विद्यार्थी होतो.
ते इंग्रजी शिकवायचे. गोऱ्या पाण घाऱ्या डोळ्याच्या या शिक्षकांनी मात्र मला व माझ्यातल्या विद्यार्थ्याला पहिल्यापासून हेरलं होतं. त्यांनी मला जिद्द दिली. मी संध्याकाळी त्यांच्या घरी इंग्रजीच्या शिकवणीसाठी जाई. स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जिद्दीनं तयारी सुरू केली. शिकवणीला जातेवेळी ओढ्याच्या लगतच्या पायवाटेने जावं लागे. आता लहानपणीची भूतं मात्र मागे लागत नव्हती. तर एकच ओढ होती, शिष्यवृत्तीच्या परीक्षेत पास व्हायचं. कुलकर्णी सर बुद्धिमत्ता चाचणी व मराठीची तयारी करून घ्यायचे. ही पहिली स्पर्धा परीक्षा दिली व अव्वल दर्जानं उत्तीर्णही झालो. यशाच्या पायरीवरचा एक एक दगड मी पादाक्रांत करत होतो. आत्याला माझं कौतुक होतं. पण ती किंवा मामा कधी फालतू लाड करायचे नाहीत. वेळेवर सर्व गोष्टी कटाक्षाने केल्या पाहिजेत. जसे पैसे वायफळ खर्च करायचे नाही, TV सिनेमे पाहणं अशा फालतू करमणुकीत वेळ वाया घालवायचा नाही, अबरचबर तेलकट हॉटेलमध्ये बनवलेलं खायचं नाही, भडक कपडे घालायचे नाहीत, घरात पाऊल टाकायच्या आधी हात पाय स्वच्छ धुवायचे, असे अनेक नियम ठरलेले असायचे व त्यांचं न सांगता पालनही केलं जायचं. मुलांना व्यक्तिस्वातंत्र्य शून्य होतं. जे घरातले मोठे म्हणतील ती पूर्व दिशा. वाद घालायला किंवा कोणतंही मत मांडायला परवानगी नव्हती. रात्रभर मामा मस्टर तयार करत बसत. त्यानिमित्तानं रात्रभर दिवा चालू राहायचा. रात्रीच्या वेळी 2-1 तासच वीज असायची. इतर वेळेला कंदिलाच्या किलकिलत्या प्रकाशात वाचायचा प्रयत्न करायचो. दिव्याची वात किती मोठी ठेवायची हाही नियम ठरलेला असायचा. बचतीची आणि काटकसरीची आत्याच्या घरी लागलेली सवय अजूनही माझ्या दैनंदिन जीवनात पाळण्याचा मी प्रयत्न करतो. मात्र त्यामुळे मुलांचे कंजूस मक्खीचूस डॅडी असे टोमणे सारखे ऐकावे लागतात. मामांच्या सायकलची देखभाल करण्याची जबाबदारी कधी माझ्याकडे यायची. ॲटलसच्या मोठ्या सायकलच्या सीटवर बसल्यावर पाय पुरायचे नाहीत. मी मात्र सायकलच्या बार खालून पॅन्डल मारायला शिकलो. बॅलन्स सांभाळत सायकल चालवताना मोठी कसरत व्हायची. मात्र सायकल जशी पळायची तसं मन देखील आनंद लहरीने हरकायचं. एकदा मामा बाहेरगावी असताना मी त्यांची सायकल शाळेत घेऊन गेलो. पहिल्यांदाच सायकलवर एवढी लांब सफर केली. खूप मजा आली. पण शाळेतून येतेवेळी सायकल घ्यायची विसरलो. घरात आलो तर सायकल चोरीला गेल्याची चर्चा होती. पोटात गोळा आला तसाच धावत शाळेत गेलो. सायकल घेतली आणि घरी आलो. प्रत्येक प्रसंगातून मी काहीतरी धडा शिकत होतो. यातूनच कदाचित मी प्रत्येक वस्तूला असणारी किंमत शिकलो असेल. कारण आत्याच्या घरी प्रत्येक छोटी गोष्ट मूल्यवान होती. तिला जपायचं कसं किंवा तिची विल्हेवाट कशी लावायची याची पद्धत ठरलेली असायची. घरात आलो की पट्ट्याची विजार आणि फुल बनियान हा नाईट ड्रेस होता. मोकळं ढाकळं छान वाटायचं. घरामध्ये पायात स्लीपर नसायचीच. स्वच्छ शेणानं सारवलेल्या घरात पायाला कधीही काही टोचलं नाही. आताची मुलं कार्पेटवरही अलगद पावलं टाकताना मी पाहिलेली आहेत. बाजाराच्या दिवशी म्हणजे कोकरूडला बुधवारी व शिराळ्याला रविवारी मटणाचा बेत असायचा. पण मी शनिवार रविवार सुट्टीला कोकरूडला जात असल्यानं माझा मांसाहार क्वचित व्हायचा. चाचणी परीक्षा असली की मी शिराळ्यातच राहायचो. त्यामुळे रविवारी ओल्या नारळात बनवलेल्या आत्याच्या हातच्या मटणाच्या रश्श्यावर ताव मारण्यासाठी आम्ही 4 भावंडं मांजरीच्या पिल्लांसारखे सकाळपासूनच सज्ज असायचो. दुपारी मी आणि विजय व्हिडिओवर सिनेमा पाहायचा बेत आखायचो. 3 ते 6च्या शोला आम्ही वाचनालयात चाललो म्हणून खोटं सांगून जायचो. शो पाहून घरी यायच्या वेळी मामांचा मार पडेल या भीतीनं आम्ही वाचनालयात बसायचो. मामा नित्यनेमानं 7 वाजता वाचनालयात येत. विजयकुमार कसा तरी 15 ते 20 मिनिटं वाचनालयात बसू शकायचा. वैतागून तो बाहेर चालणाऱ्या व्हॉलीबॉलच्या मैदानात घुसायचा. नेमके मामा वाचनालयात आले की मला पुस्तक वाचताना आणि विजयला खेळताना पाहायचे. मग काय, घरी गेलो की वेताच्या काठीनं विजयची हजेरी असायची. खरं तर त्यावेळी ग्रामीण भागात खेळाला स्पर्धात्मक प्रतिष्ठा नव्हती. खेळाचं महत्त्व व्यायामाच्या बाजूनं होतं. पहिलवानकीच्या पलीकडचे खेळ ग्रामीण भागात त्यावेळी मान्यताच पावलेले नव्हते. खेळाडू म्हणजे वाया गेलेला विद्यार्थी असं समीकरण असायचं. त्यामुळे खेळाला प्रोत्साहन मिळायचं नाही. सुट्टीच्या दिवशी मी हौसेखातर तालमीत जायचो. लाल माती अंगावर टाकली की अंगात पुरण चढायचं. पहिलवानांचा मुलगा म्हटल्यानंतर वस्तादांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असायच्या. पण संजय माने हा चपळ पहिलवान होता. त्याच्याबरोबर माझी कुस्ती लावली जायची आणि काही सेकंदात मला तो आसमान दाखवायचा. खूप कष्टानं मी ढाक लावायला शिकलो. वडिलांना मी कुस्तीत बरा नाही याचा नेहमीच आनंद व्हायचा. काका शिकून इंजिनियर झाले होते. मग हाही शिकेल म्हणून मला शाळेच्या रस्त्यावर घौडदौड करायला मोकळीक मिळाली. मी शिकून मोठा साहेब व्हावं हे स्वप्न त्यांनी उराशी नेहमी बांधलेलं होतं. पदोपदी मला त्यांच्या डोळ्यात पाहता क्षणी ते जाणवायचं. शाळेत नियमित दिवस हलके फुलके असतात, पण परीक्षेच्या वेळी तणाव जाणवायचा. वर्गामध्ये स्पर्धा असायची. ज्या मुलांना अभ्यासामध्ये रस नव्हता
त्यांना या जीव घेण्या स्पर्धेमुळे फार फरक पडत नसे. वर्गात 10-12 मुलीही होत्या. त्यांच्यात आणि आमच्यात शीतयुद्ध असायचं. मुलींशी बोलायला टाबू होता. चुकून कुठे शाळेच्या बाहेर वर्गातली मुलगी दिसली तरी वेगळ्या दिशेला बघून चालायला लागायचं. मला आठवतं, माझ्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत छत्रपती शाळेत सीट नंबर आला. आमची शाळा न्यू इंग्लिश स्कूल व छत्रपती विद्यालयात नेहमी टशन असायची. अशी माझी शाळा ब्राह्मणांची तर छत्रपती बहुजनांची असा ठसा होता. दोन्हीमधलं वातावरण वेगवेगळं होतं. आम्ही अभ्यासात बरे असायचो, पण छत्रपतीची मुलं खेळ व एक्स्ट्रा करिक्युलर गोष्टीमध्ये बाजी मारत असत. छत्रपती शाळेत 10वीच्या परीक्षेत तर आमच्या शाळेचा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेला तर त्याला रस्टिकेट तर करायचेच, शिवाय टेबलावर उभा करून मला माझ्या शाळेत कॉप्या करायला शिकवलं जातं असं काही शिक्षक वदवून घेतात अशा वावड्या असायच्या. हे अपमानास्पद होतं. शिवाय घरापासून शाळेचं अंतरही खूप अधिक होतं. त्यामुळे परीक्षेवेळी मी खूपच तणावात गेलो होतो. शिवाय माझ्या मागे शिराळ्यात देशी दारूचं दुकान असलेल्या मालकाच्या छत्रपती शाळेत शिकणाऱ्या मुलीचा नंबर आला होता. बापगावचा दादा. वहीची देहबोली फटाकडी सिनेमातल्या सुषमा शिरोमणीसारखी होती. तिला परीक्षेसाठी सोडायला जीपमधून तिचे 2 हट्टेकट्टे भाऊ यायचे. मी हा प्रकार पाहून थोडा गांगरलोच होतो. परीक्षेवेळी ती अनेकदा मला उत्तरं विचारायची. मला सांगायचा मोहही व्हायचा, पण सगळ्या आख्यायिका ऐकून मला तिच्याशी बोलण्याचं धाडस झालं नाही. एक दिवस गणिताच्या पेपरनंतर मला तिनं व तिच्या मैत्रिणीने अडवलं व पेपर कसा गेला अशी विचारणा केली. मला दरदरून घाम फुटला व मी मला घरी लवकर जायचं असं सांगून तिथून काढता पाय घेतला. अपरिचित मुलींशी झालेलं हे माझं पहिलं संभाषण. ग्रामीण भागामध्ये मुलामुलींमध्ये एकमेकांकडे पाहण्याचे पूर्वग्रह दूषित व तिरस्कार मिश्रित दृष्टिकोन लहानपणापासूनच जाणीवपूर्वक रुजवले जातात. या अनैसर्गिक दृष्टिकोनामुळे विकृत आकर्षणाच्या विळख्यात अनेक जण सापडतात. दोन्हीकडून भावनिक कोंडमारा झाल्यामुळे अनेकदा ग्रामीण युवक वाढत्या वयात घोडचुका करतो आणि उर्वरित आयुष्य पश्चाताप करण्यात निघून जातं. खरं तर मुलींबद्दल असूया व नकारार्थी दृष्टिकोन ठेवणाऱ्या सर्व किशोरवयीन मुलांमध्ये मुलींचाच विषय चघळला जात असतो. त्यातून आलेली विकृती मग संडास मोत्यारांमध्ये कलेच्या रूपानं चित्रित झालेली दिसते. लैंगिकता या विषयावरचा वाढत्या वयातला कोंडमारा, शारीरिक बदल, त्यातून फुटणाऱ्या लैंगिकतेच्या भावना व घरात शाळेत या विषयाची मुस्कटदाबी, त्यामुळे बालवयातच अनेक जण प्रौढ लिंग पिसाटांच्या कचाट्यात सापडतात. छोट्या छोट्या प्रलोभनांच्या आहारी जाऊन आपलं अख्खं लैंगिक भावविश्व कुस्करून घेतात. काही मुलं याच नैराश्येतून आक्रमक होतात आणि समवयीन किंवा आपल्यापेक्षा लहान वयाच्या बालकांवर अनैसर्गिक अत्याचार करतात. त्यामुळे खरंच आज लैंगिक शिक्षण देणं योग्य की अयोग्य याबाबत ठाम मत मांडता येणार नाही. पण कुटुंबात आणि शाळेत वासनेचा स्पर्श कसा ओळखावा, लैंगिक आक्रमणापासून स्वसंरक्षण कसं करावं, शरीराच्या बदलांना, वाढत्या गरजांना व मानसिक स्थित्यंतरांना कसं सामोरं जावं यावर आरोग्यदायी संवाद होणं गरजेचं आहे. आजकाल तर इंटरनेटच्या मोहजालानं पोर्नोग्राफीचं अमर्यादित, अनियंत्रित, राक्षसी आणि कमालीचं विकृत भांडार मुलांसाठी खुलं करून ठेवलं आहे. आज अमेरिकेत असा सर्वे झाला आहे की हायस्कूलचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलं 20,000 तास इंटरनेट टीव्हीवर असतात. त्यात ते अंदाजे 15,000 खून पाहतात, 12,000 बलात्कार व 1,00,000च्या वर पोर्नोग्राफी, ड्रग्ज किंवा अल्कोहोलशी संबंधित क्लिप्स पाहतात. त्यामुळे आज तिथे शाळेत गर्भपात, एड्स, चाकू, सुऱ्या, स्वयंचलित बंदुकीचा वापर, ड्रग्ज अशा समस्यांशी शिक्षक व पालकांना झुंजावं लागतं. तिथे दारू पिणंही फॅशन आहे आणि ड्रगची नशा म्हणजे इन थिंग झाला आहे. अजूनही आपल्याकडे शाळेमध्ये शिक्षकांची टिंगल करणं, कागदाचे बाण फेकून मारणं, अभ्यास टाळून मस्ती करणं, शाळेला दांडी मारून पिक्चरला जाणं अशा समस्या आहेत. इंटरनेटच्या आक्रमणामुळे अमेरिकेच्या समस्या आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. आजकाल व्यसनांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मुलांमध्ये निश्चितपणे वेगवेगळे प्रकार असतात. सांस्कृतिक आर्थिक परिस्थिती वेगळी असते, स्वभाव वेगळे असतात. त्यामुळे एकाच मानकानं सर्वांना शिकवणं व संस्कार करणं जिकरीचं आहे. परिस्थिती व वास्तवाप्रमाणे पिढी बदलणार याबाबत दुमत नाही, किंवा जुनं सगळं उत्तम आणि नवीन टाकाऊ, निरुपयोगी किंवा बिघडवणारं असंही नाही. पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत ते स्वीकारणारं, ज्या गोष्टी वाईट आहेत ते नाकारणारं
आणि काय चांगलं आणि काय वाईट यामधला फरक सांगणारं शिक्षण शिक्षकांची आज प्रकर्षानं गरज भासते. नवीन पिढीवर इंटरनेटच्या माध्यमातून आक्रमण करणाऱ्या विकृत नंग्या नाचाला जर समर्थपणे पेलायचं असेल तर तेवढ्याच मोठ्या कणखर आणि सुसंस्कृत अशा प्राकृतिक शरीरशास्त्रावरचे धडे मुलांना योग्य वेळी योग्य वयात दिले पाहिजेत. मुलांना शिस्त लावायच्या अगोदर पालकांनी स्वतःला शिस्त लावली पाहिजे. नीती आणि चारित्र्य यांना प्राधान्यक्रमानं अभ्यासक्रमात समाविष्ट केलं पाहिजे. समाज हा बटाट्याच्या ढिगासारखा नसतो, तो खरं तर डाळिंबासारखा आतून बांधलेला असतो. हे दाणे बांधण्याचं काम खरं तर आईच्या गर्भातच सुरू होतं. नंतर शाळा महाविद्यालयात ही बांधणी चालू असते. त्या बांधणीमध्ये सभोवतालचं आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण सिमेंट कॉन्क्रीटसारखं संस्काररूपी विटांना घट्ट करण्याचं काम करत असतं. आईवडिलांचा, नात्यागोत्यांचा, मित्रपरिवाराचा ओलावा त्या बांधकामाला दीर्घकाळ टिकण्यासाठी सक्षम करत असतो. पण आजकाल या गोष्टी मिसिंग आहेत. आम्हीही संडे पेरेंट झालो आहोत. मुलामुलींना आठवड्यातून एकदा रविवारी हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जायचं, कर्तव्य म्हणून थोडाफार वार्तालाप करायचा. त्यातलाही अधिकतर वेळ मोबाईलवर व्हॉट्सअप चेक करण्यातच जातो. मुलंही त्यांच्या इंटरनेटच्या मोहजालात अडकलेली. आईवडिलांची त्यांना अडगळ आहे कारण संवाद तुटला आहे. जो काय आहे तो व्हर्च्युअल वर्ल्डवरचा संवाद आहे. खोटं, बोगस, बेगडी, फेसबुकवरचे मित्रमैत्रिणी आणि त्यांच्या मिळालेल्या लाईक्स हेच काय ते आमच्या मुलांचं भावविश्व. कुठे आहेत मैदानं? कधी फुटतात का खेळताना पोरांचे गुडघे? का नाही सालपटत त्यांच्या कोपरांना आणि का फुटत नाहीत आमच्या पोरांची ढोकरं? जर वाढत्या वयातल्या प्रचंड ऊर्जेला NCC, स्काउट गाईड, ग्रामोद्योग, श्रमदान आणि खेळातून शिस्तीसोबत मेहनतीचे आणि संस्काराचे कडक आणि घट्ट धडे दिले की विद्यार्थ्यांची वाट कधी चुकत नाही. आणि चुकली तर योग्य वेळेला सावरण्याचं शहाणपणही त्यांना आपसूक येतं. 7वीतून 8वीत गेलो, NCCमध्ये प्रवेश घेतला. NCCचं B सर्टिफिकेट असेल तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये जायला बोनस गुण मिळतात, स्कॉलरशिपही मिळते. अशी काहीतरी माहिती मिळाली होती. पहिल्या दिवशी स्टोअर रूममधून NCCचा गणवेश निवडायचा होता. किमान 4 ते 5 पाठीमागच्या बॅचेसनी वापरून रद्दी झालेले युनिफॉर्म एका सॅकमध्ये भरून ठेवले होते. हाफ पॅन्ट म्हणजे गुडघ्यापर्यंत पोहोचणाऱ्या ढगळ्या चड्ड्या होत्या. कमरेत तर फिट होतच नव्हत्या. शिवाय मागून पुढून वारं जात होतं. त्यावेळी पट्ट्याच्या व नाडीयुक्त असणाऱ्या अंडरविअरवर या खाकी चड्ड्या म्हणजे फ्रंट रोल किंवा फ्रॉक जम्पवेळी कधी इज्जत धोक्यात येईल आणि पितळ उघडं पडेल याची शाश्वती नसायची. लवटे सर NCCचे प्रभारी होते. सर जमदग्नीचा अवतार होते. NCCची परेड रविवारी असायची. मला कोकरूडला जायची ओढ लागलेली असायची. त्यामुळे NCCला दांडी बसायची. मग सोमवारी लवटे सरांचा गैरहजर मुलांसाठी प्रत्येक वर्गात राऊंड व्हायचा. सर वेताची काठी घेऊन आलेले असायचे. त्यांना पाहताच पोटात भीतीनं गोळा यायचा. उभा करून सर्वांसमोर पूर्ण ताकदीने ते दोन्ही हातांवर छडा द्यायचे. हात फरफर सुजायचे. आई ग असं समोरच्यांचे उद्गार ऐकले की खरं तर लघवीलाच यायचं. या छड्यांनी मात्र वेळेवर काम करायला शिकवलं. भीतीपोटी का होईना शिस्त लागली. मला आठवतं थंडीचे दिवस होते. माझा गणवेश टेलरकडे नेऊन अल्टर केला तरी फिट बसत नव्हता. थंडीपासून बचावासाठी व पॅन्ट खाली घसरू नये म्हणून मी पॅन्टच्या दोन्ही खिशात हात घातले. ज्यावेळी परेडवर जाऊन लवटे सरांना रिपोर्ट केला त्यावेळी सॅल्यूट करताना दुसरा हात मात्र चुकून खिशातच राहिला. मग काय, सरांनी रायफल हातात घेऊन मैदानाचे 10 राऊंड मारण्याची शिक्षा दिली. अशा शिक्षा व शिस्तीचे कडक धडे देण्याबाबत सध्या वादविवाद आणि मतभेद आहेत. मुलांना तर पालकांनीही हात लावायचा नाही की कडक शब्दात ताकीद द्यायची नाही असा पायंडा पाश्चात्य संस्कृतीतल्या प्रभावानं पडू लागला आहे. आमच्या पिढीच्या जडणघडणीत शिक्षकांचा, पालकांचा धाक आणि शिक्षेच्या भीतीचा मोठा वाटा आहे. अर्थात धाकाला आणि भीतीला मर्यादा असाव्यात. शाळेत असताना TV बद्दल मित्रांकडून खूप ऐकलं होतं. कोकरूडमध्ये अत्तारांच्या घरी TV सारखं दिसणारं एक छोटेखानी कपाट होतं. आम्ही बऱ्याचदा तो TV आहे म्हणून अत्तारांच्या अंगणात रेंगाळायचो. बुजऱ्या स्वभावामुळे कधी आत जाण्याचं किंवा विचारायचं धाडस झालं नाही. मात्र शिराळ्यात खराखुरा कृष्णधवल TV दुरून पाहण्याचा योग आला. गल्लीत उबाळ्यांच्या घरी हा TV होता.
उबाळे हे मुंबईत पोलीस हवालदार होते. त्यांच्या 3 मुलांपैकी मनोज माझ्याच वर्गात होता. त्याच्या बाबांनी पाठवलेले त्यांचे फॅन्सी टी शर्ट, जीन्स पॅन्ट पाहून बऱ्याचदा हेवा वाटायचा. शिवाय मुंबईहून आणलेली अनेक नवीन खेळणी त्यांच्याकडे असायची. त्याची क्रिकेटची बॅट व बॉल असल्यामुळे क्रिकेट खेळताना मनोजसाठी वेगळे नियम होते. त्याच्या बॅटिंगवेळी बॉलिंग हळू करायची. तो 3 वेळा सलग आऊट झाला तरच दुसरा खेळाडू बॅटिंगला येणार. फिल्डिंग करणं त्याला सक्तीचं नव्हतं. तरी पण आम्ही अनेकांनी त्याच्याशी स्वार्थी मैत्री केली. पण मनोज आणि त्याची आई दोघंही मनानं उदार. त्यामुळे चित्रहार पाहायला त्याच्या घरी तोबा गर्दी व्हायची. बांबूसोबत बांधलेला अँटेना हलवत चित्र स्वच्छ करण्याचा कार्यक्रम आधी अर्धा तास ठरलेला असायचा आणि मग एकदा चित्रहार सुरू झाला की चिडीचूप शांतता व्हायची. आम्हाला नाच गाणी पाहण्यात रस असायचा, पण नेमकी रडवेली गाणीच लागायची व आम्हीही रडवेले चेहरे करून घरी परतायचो. पुढे ज्यावेळी टी व्हीवर रामायण सुरू झालं, रविवारी सकाळी रस्त्यावर शुकशुकाट व्हायचा. लोक सकाळी आंघोळ करून टी व्हीसमोर अगरबत्ती लावून या सिरियलची वाट बघायचे. याच दरम्यान थोरबोल्यांच्या घरी रंगीत टी व्ही आला. मग काय, थोरबोल्यांचा गल्लीतील भाव वधारला. सगळा गर्दीचा ओघ त्यांच्या घरी वळला. पण थोरबोलेही पोलीस हवालदार. शिवाय त्यांच्या घरी 3 मुली. त्यांच्यातली संगीता आमच्या वर्गात होती. त्यामुळे आम्हा मुलांना टी व्ही पाहायला घरी प्रवेश नसायचा. लांबून खिडकीतून वळचणीला उभं राहून पाहायचा तर पहा, असा नियम घालून दिलेला. त्यामुळे आजकाल मोठमोठ्या शोरूमच्या बाहेर क्रिकेटच्या मॅचेस पाहणाऱ्या ओशाळवाण्या चेहऱ्यांच्या गर्दीत अनेकदा मी स्वतःला शोधत असतो. आठवड्यातून 1-2दा पाहायला मिळणाऱ्या रंगीत टी व्हीवरच्या कार्यक्रमाचं मुलखाचं कुतूहल व ओढ होती. आमची माती आमची माणसंपासून ते मूक बधिरांसाठी असणाऱ्या रविवारच्या बातम्यांपर्यंत कोणताही कृष्णधवल टी व्हीवरचा कार्यक्रम रंगतदार वाटत असे. रविवारचे प्रादेशिक सिनेमेही काहीही अर्थबोध न होता 3 तास मांडी घालून बसून पाहिल्याचं मला आठवतं. शाळेत व्यक्तिमत्वाला पैलू दिले जात होते. छडीही मिळायची व शाबासकीही मिळायची. शिक्षेची भीती आणि कौतुकाची ओढ आवडीनं एकत्र नांदू लागली. इंग्रजीचं आकर्षण वाढू लागलं. गणितात रस निर्माण झाला. संस्कृतचे पाठ कानावर पडू लागले व गुंजूही लागले. शाळेबद्दल प्रेम, तिरस्कार, असूया व आकर्षण अशा अनेक भावना वेगवेगळ्या वेळी जागृत व्हायच्या. दर शनिवारी मला कोकरूडला जायचं असायचं. आत्याच्या कडक शिस्तीतून ही सुटका नसे. शिस्त करडी, त्यामुळे इच्छा असूनही मी माझा आवडता छंद चित्रपट पाहणं इथं पूर्ण करू शकायचं नाही. मात्र शनिवार रविवारी गावी जाऊन सिनेमाचा मनसोक्त आनंद घ्यायचा. कोकरूडला मी आझाद पंछी असायचो आणि शिराळ्यात मला पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटायचं. कोकरूड म्हणजे बेबंद बेधुंद स्वातंत्र्य. कोणी विचारायचं नाही, रागवायचं नाही. शिवाय आठवड्यातून 2 दिवस येणार तर भावंडांवर दादागिरी करणं, घरात अधिकार गाजवणं ओघाणं आलंच. भला मोठा गोतावळा, त्यामुळे आमच्या हालचालीची दादच लागायची नाही. मग कधी गवळोबाच्या डोंगरावर फिरायला जायचो. जांभळं करवंद, आंब्याच्या कैऱ्यांची लयलूट असायची. रविवारी सकाळी सवंगड्यांसोबत नदीला पोहायला जाणं ठरलेलं असायचं. गढूळ पाण्यात पोहल्यावर हनुवटीखाली मातीचा थर जमा झालेला असायचा. त्यानंतर मग नदीच्या काठी असणाऱ्या बिळातून खेकडे पकडणं ठरलेलं असायचं. भरून हात खूप प्रयत्न करून जेमतेम डझनभर खेकडे मिळायचे. मग सोबत आणलेल्या तेल, चटणी, कांदा, मीठ यांच्या खरपूस उकळत्या कालवणात त्यांना नदीकाठावरच 3 दगड लावून शिजवलं जायचं. बांधून आणलेल्या शिळ्या भाकरीबरोबर शेंबूड ओढत त्या तिखट रश्श्यावर खच्चून ताव मारला जायचा. खेकड्याच्या नांग्या कुडुम कुडुम आवाज करत पोटात जाऊन स्थिर व्हायच्या. तोपर्यंत पोहताना ओली झालेली चड्डी अंगावरच सुकायची. मग तिलाच उलटी करून घालायचं. वर विजार घालायची. दुपारी 3 ते 6च्या व्हिडिओवरच्या सिनेमासाठी आमची गँग तयार असायची. नवा सिनेमा लागला नसेल तर माझा वाचायचा प्रोग्राम असायचा. चांदोबा किंवा चंपक ही तर मेजवानीच असायची. 2 रुपयाला येणारी ही पुस्तकं हातात पडली तर मी कोणतं तरी झाड किंवा शेतातला कोपरा गाठायचो. वेड्यासारख्या गोष्टी वाचायचो. काही भूतांच्या गोष्टी असायच्या. त्या एकट्याला शेतात वाचताना भीती वाटायची, म्हणून घरी आल्यावर आईजवळ चुलीशेजारी बसून त्याही वाचून काढायचो. पुस्तकांचं हे अनामिक आकर्षण वाढतच गेलं. रविवारच्या वर्तमानपत्रातल्या पुरवण्या वाचनाची भूक पुऱ्या करू लागल्या. दिवाळीच्या व मे महिन्याच्या सुट्टीत मी पुस्तकांसाठी कासावीस व्हायचो. रामायण महाभारत वाचून काढलं. शिवाजी सावंतांच्या कादंबऱ्या वाचताना जोश यायचा. वेगवेगळी आत्मचरित्र वाचून आत्मविश्वास वाढू लागला.
पण या कुमारवयात घातक आकर्षणही विकृतीकडे नेणारी ओढ निर्माण करत असे. खेड्यातही त्यावेळी चावट चित्रपटांनी शिरकाव केला होता. मित्रांसोबत लपून रात्री व्हिडिओवर अशा फिल्मही बघायला जाऊ लागलो. रविवारच्या वर्तमानपत्राच्या पुरवणीत येणाऱ्या शृंगार कथा अधिक आवडायला लागल्या. मित्रांकडे उपलब्ध असणारी अनेक वैषयिक मासिकं मनाच्या अंतरंगात हैदोस माजवू लागली. या अनामिक आकर्षणामुळे कुमारवयात उलगडा न होणारे प्रश्न पडायचे. या गोंधळातल्या परिस्थितीमध्ये कोणी सांगायलाही नव्हतं. घरामध्ये किंवा शाळेमध्ये या कुमारवयातल्या नव्या प्रश्नांना उत्तर देणं मान्य नव्हतं. पायावरचे केस, चेहऱ्यावरच्या तारुण्य पिटिका व खोल जाणारा आवाज अनेक वाजवी प्रश्न निर्माण करीत असे. एकदा झोपेत चड्डी ओली झाली असं अनेकदा होऊ लागलं. मनात काहूर माजलं. विचारायचं कसं, कुणाला आणि का, यात गोंधळून गेलो. तेव्हा धाडस करून डॉक्टर मामांकडे गेलो. सगळे पेशंट जाईपर्यंत वाट पाहिली व जिभेवर बळ आणून प्रॉब्लेम सांगितला. त्यांनी हसून पाठीवर थाप दिली व भावड्या आता तू जवान झालास असं हसून सांगितलं. मला फार अर्थपोत झाला नाही, पण जे काही आहे ते नैसर्गिक आहे हे कळल्यावर टेन्शन हलकं झालं. कुमारवयातल्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी चांगल्या वाईटाची समज देणारे संस्कार व जाणकार मार्गदर्शनाची आवश्यकता असते. माझ्या सुदैवाने मला माझ्या पौगंडावस्थेतील संभ्रम काळात उत्तर द्यायला डॉक्टर SN पाटील भेटले. त्यांना मी डॉक्टर मामा म्हणायचो. BAMS झाल्यावर तरुण वयात कोकरूड या आडवळणाच्या गावात प्रॅक्टिस करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गावात 2च डॉक्टर, एक रंगा डॉक्टर आणि दुसरे डॉक्टर मामा. डॉक्टर रंगराव पाटील हे MBBS, पण त्यांच्या इलाजाची पद्धत वेगळी होती. ते काय झालंय तुला लेका, जा दूध पी, मटण खा, बरा होशील म्हणून दवाखान्यातून पिटाळून लावायचे. पेशंट त्यांच्या दम देण्यानेच बरे व्हायचे. डॉक्टर मामा मात्र लांब लचक लेक्चर द्यायचे, मग तेवढीच गोळ्यांची यादी. पण आयुर्वेद व ॲलोपॅथीची सांगड घालून मानसिक प्रबोधन करून ते रुग्णांना बरं करायचे. त्यांना भेटायला जाऊ त्यावेळी ते जोरात गालकुच्चा घ्यायचे. एवढं दुखायचं की त्यांचे तरुण वयात पांढरे झालेले केस ओढावेसे वाटायचे. मामांच्या दवाखान्यात लांबलचक लाईन असायची. पण ज्यावेळी ते मला पाहायचे त्यावेळी जवळ बोलावून घेऊन शेजारच्या स्टूलवर बसून गप्पा मारायचे. 3-4 तास सोडायचेच नाहीत. त्यांना मुलांचा लळा, माझ्या शाळेबद्दल, अभ्यासाबद्दल विचारायचे. चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी कशा लावून घ्यायच्या याचं खूप कंटाळवाणं व्याख्यान द्यायचं. भलतं बोर व्हायचं. पण त्यांनी सांगितलेल्या साध्या साध्या आरोग्याच्या सवयी मनामध्ये खोलवर रुतून बसल्या आणि रोजच्या जीवनामध्ये त्या अंगवळणी पडाव्यात म्हणून मी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांनी आहाराविषयी व व्यायामाविषयी आम्हा सवंगड्यांना साधे साधे धडे दिले. त्यातला पहिला धडा म्हणजे सकाळी चांगला राजासारखा ब्रेकफास्ट करायचा. कच्ची फळं खायची, दूध प्यायचं, दही खायचं, दुपारी पौष्टिक न्याहारी करायची आणि रात्री हलका आहार घ्यायचा. भोजनामध्ये सात्विक आहाराला महत्त्व द्यायचं. पोटाचे 4 कप्पे करायचे, 2 कप्पे जेवणानं भरायचे, 1 कप्पा पाण्यासाठी ठेवायचा व 4था कप्पा रिकामा राहिला पाहिजे. असा आयुर्वेदातला नियम ते सांगायचे. पाणी हे जेवायच्या आधी किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने प्यायचं. जर जेवण करताना खूप पाणी प्यायलं तर पचनक्रियेचा अग्नी विझतो आणि मग गॅसेस तयार होतात. म्हणून दिवसभर थोड्या थोड्या अंतराने पाणी प्यायचं. दिवसातून किमान 3 लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. शांत चित्तानं हळूहळू नीट चावून खा. कुत्रं मागे लागल्यासारखं भराभरा गिळू नका असा त्यांचा आग्रह असायचा. कच्ची फळं आणि भाजीपाला बिनधास्त खायचा. आम्ही मग झाडावर चढून कच्चे पेरू, कैऱ्या, चिंचा खायला सुरुवात केली. दात आंबायचे. शेतात गाजर, काकडी, टोमॅटो मुबलक असायचे. दुपारी भूक लागल्यावर त्याच्यावर ताव मारायचा. बाळूमामा रोज सकाळी उठल्या उठल्या तूप, भात आणि चटणी खातो. 1 तांब्या दूध पितो. म्हणून त्याच्या दंडात ताकद आहे. तो मोठा चाऱ्याचा भारा म्हणूनच उचलू शकतो असं वाटायचं. मग मीही सुरुवात केली. त्यामुळे चटणी भाकरी किंवा भात दही मिसळून खायचं. दुपारी डब्यात सुद्धा दही भात घेऊन जायचो. अतिप्रमाणात भजी, मटण, मिसळ, वडा, शेवचिवड्यासारखे पदार्थ खाल्ल्याने आळस येतो असा मामांचा सल्ला होता. त्याऐवजी अंडी, मासे खायचे. नदीला जाऊन मासे, खेकडे पकडणं आणि नदीलाच कोपऱ्यात चूल करून त्यांना खरपूस कालवणात शिजवून सोल म्हणजे पार्टी करणं हा सुट्टीच्या दिवशी ठरलेला आवडीचा कार्यक्रम असायचा. कच्ची अंडी फोडून खाण्याचा कडवट प्रयोगही मी अनेक दिवस केला होता. मामा सकाळी लवकर उठून आम्हाला चालायला घेऊन जायचे. आम्हीही उत्साहानं माळावर हुंदडायला मिळेल म्हणून त्यांना सोबत द्यायचो. डॉक्टर मामांना रोज 15 मिनिटं प्राणायाम आणि योगासनं करायची सवय होती.
भस्त्रिका, भ्रामरी, कपालभाती, अनुलोम विलोम आणि ओंकारानं मेंदू अगदी तरतरीत व्हायचा. सूर्योदयाच्या वेळी पूर्वेला तोंड करून ओम ह्राम ह्रीम ह्रूम ह्रैम ह्रौम ह्रा मित्र रवी सूर्य भानू खग भूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्र अर्क भास्कराय नमो नमः अशा सूर्याच्या नावाचा उद्घोष करीत 12 सूर्यनमस्कार रोज घालण्याच्या सवयीमुळे शरीर लवचिक झालं होतं. पाठीची पोटाची आसनं करायला मजा यायची. आयुर्वेदाचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी प्रकृतीनुरूप, वयानुरूप व ऋतूनुरूप काय खायचं, कसं राहायचं अशा साध्या साध्या गोष्टी शिकवल्या. झोपायचं कसं, श्वासोच्छ्वास कसा करायचा, मनन चिंतन आणि ध्यान याचं महत्त्व काय आहे, हे उतार वयातले धडे डॉक्टर मामांमुळे मला टीनएजमध्ये मिळाले. मला आठवतं, लहानपणी आई पपया, मासे आणि चिकन खाऊ द्यायची नाही. त्यामध्ये खूप उष्णता असते असा ग्रामीण भागात गैरसमज आहे. डॉक्टर मामांना मी आईच्या खाद्यपदार्थांच्या अढीबद्दल बोललो. त्यावेळी त्यांनी घरी येऊन आईला आहाराबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं. साखर आणि तेलाचा अतिवापर केल्यावर आरोग्याचे गंभीर विकार होतात. तेलकट, अतिगोड, मसालेदार खाल्ल्यानं हार्ट अटॅक येतो. त्यांच्या अशा सल्ल्याचं सर्वांना आश्चर्य वाटायचं. चहा बनवताना जर तो साखरेच्या पाकासारखा झाला नाही किंवा मटणाच्या रश्श्यात तेलाचा तवंग नसेल तर पाहुणचार कमी पडला असा समज असायचा. डॉक्टर मामांमुळे आमच्या घरी जेवणाच्या पद्धती बदलल्या. भाकरी, पालेभाज्या, तूप, भात, दही, ताकाचा वापर वाढला. आठवड्यातून एकदा गव्हाच्या चपात्या बनवल्या जायच्या. आई जुन्या धोतराच्या फडक्यात दही बांधून ठेवायची. त्यातलं पाणी कमी झालं की त्या दह्याला साखर आणि वेलची बरोबर घुसळायची. त्यातून बनलेलं श्रीखंड अमृततुल्य असायचं. चपात्या आणि श्रीखंड ही मेजवानी असायची. शेतात किंवा घरात नेहमी गुळाचाच चहा असायचा. गड्यांना, कामगारांना तर कोरा चहा असायचा. आता समजतं की गड्यांच्या चहाचे आरोग्यवर्धक परिणाम किती चांगले होते आणि दूध आणि साखरेचा अतिरेक केलेला चहा ॲसिडिटी कसा वाढवतो. डॉक्टर मामा नेहमी सांगायचे, लोक अर्ध आयुष्य पैसे कमवतात आणि आरोग्याची हेळसांड करतात आणि उर्वरित अर्ध आयुष्य कमावलेले पैसे आम्हाला देऊन हेळसांड झालेल्या आरोग्याचे उपचार करण्यात घालवतात. नेहमी खबरदारी घ्या. चांगल्या सवयी लावा. हिरव्यागार वनराईकडं पाहिलं तर चष्मा कधीच लागणार नाही. डोक्यावर उभं राहिला तर टक्कल कधी पडणार नाही. जेवायच्या आधी स्वच्छ हात धुतले तर ताप कधी येणार नाही. गरम गरम जेवण केलं आणि फळं, पालेभाज्या योग्य प्रमाणात खाल्ल्या तर थकवा कधी जाणवणार नाही. आमच्या खेड्यातल्या मानसिकतेच्या अगदी विरुद्ध मामा सांगायचे. त्यांचा दृष्टिकोन वैज्ञानिक होता. व्रतवैकल्य, उपास-तापास यांच्या ते विरोधात होते. अंधश्रद्धा बाळगताना कोणी दिसलं तर ते झाप झापायचे. मुहूर्त पाहून काम सुरू करणं, दिवस शुभ किंवा वर्ज्य असणं, काहीतरी आडवं गेलं की अपशकुन मानणं, कोणालाही हात आणि पत्रिका दाखवणं याचा ते कसून विरोध करायचे. त्यांच्या या सत्यशोधकी वृत्तीला त्यावेळी गावात विरोध असायचा. गावातले देवऋषी त्यांच्याकडे पेशंट पाठवायचे नाहीत. अनेकदा साप चावलेल्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात आणून ठेवलं जायचं. दवाखान्यात कोणी न्यायचं नाही. पेशंटला घेऊन थेट मारुती मंदिर गाठलं जायचं. देवऋषींच्या अंगात यायचं व तो मंतरतंतर म्हणत कुंकू, अबीर, गुलाल त्या साप चावलेल्या माणसावर फुंकायचा. शेंदूर लावून ताईत बांधायचा. पण प्रसंग आपलं काम करायचा. साप बिनविषारी असेल तर माणूस वाचायचा आणि जर जहरी असेल तर ताबडतोब वरचं तिकीट काढायचा. पण बिनविषारी सापाचं प्रमाणच अधिक असतं. त्यामुळे हनुमानाच्या मंदिरात पेशंट बिना उपचारानं ताट उभा राहायचा. साहजिकच गाववाल्यांचा या चमत्कारावर ठाम विश्वास होता. पेशंट बरा झाला की सगळे देवऋषींचे पाय धरायचे. चमत्कार मानला जायचा. पण विषारी असेल आणि पेशंट मंदिरात गचकला तर त्याच्या पापाचे घडे भरले होते. त्याच्या पूर्वीच्या जन्माच्या कर्मामुळे त्याला जग सोडावं लागलं असं देवऋषी ठोकून द्यायचा. मला आठवतं, शेजारच्या सुताराच्या अण्णांचं असाच विषारी साप चावून निधन झालं. त्यांना इथे हनुमान मंदिराच्या ICU मध्ये म्हणजे गाभाऱ्यात ॲडमिट केलं. अजूनही मला राहून राहून वाटतं की जर योग्य वेळी अण्णाला डॉक्टर मामांकडे नेलं असतं तर सुतार काकूंचं पांढरं कपाळ आयुष्यभर बघावं लागलं नसतं. एका अंधश्रद्धेमुळे 2 पोरांना मोठे करत आयुष्याचा गाडा तिला एकटीला ओढावा लागला होता. अशा गोष्टींना विरोध करण्यासाठी डॉक्टर मामांनी आम्हा विद्यार्थ्यांना एकत्र करायला सुरुवात केली. घराघरात आधुनिक दृष्टिकोन कसा पोहोचेल यासाठी ते वेळ काढायचे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गावात व्यक्तिमत्व विकासाच्या आणि शारीरिक स्पर्धांचं आयोजन केलं जायचं.
बौद्धिक व्याख्यानांचं आयोजन केलं जायचं. डॉक्टर मामांच्या पुढाकारानं घेतलेल्या नवनव्या आणि रचनात्मक कार्यक्रमांमुळे आम्हा विद्यार्थ्यांना दिशा मिळाली. खेडेगाव हे खरं तर विद्यापीठासारखं असतं. औपचारिक पदव्यानं घेतलेले पण जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारे अनेक मास्तर इथे भेटतात. इथल्या सगळ्या व्यवसाय करणाऱ्यांना आपुलकीनं व आदरानं बोलावलं जातं. ड्रायव्हर नाना, डॉक्टर मामा, पोस्टमन काका, शिपाई आबा, कोतवाल भाई अशी बिरुदं पदव्यांपेक्षा अधिक मानसन्मानाची मानली जायची. रात्री पारावरच्या गप्पा म्हणजे इकडची तिकडची खलबत असायची, पण गावातली तरुणाईला उद्योगाला, बाजाराला, शेतीला कशी योग्य दिशा दिली जाईल याचीही पारायणं इथे चर्चेला यायची. मला मुळीच आठवत नाही की माझ्या लहानपणी कोणी गावात आत्महत्या केली की कुणाचा खून झाला. वारकरी संप्रदायाचा जपलेला आध्यात्मिक ठेवा सामान्यांना प्रचंड मानसिक बळ द्यायचा. तुकोबांची ठेविली अनंते तैसेची राहावे अशी कवनं कधी कधी आळसाला खतपाणी घालायची. पण भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी अशा अभंगानं जगण्याची लढाऊ मानसिकताही तयार होईल. पण काहीही झालं, कितीही कडवड झालं तरी कोणाचा जीव घ्यायचा नाही किंवा स्वतः द्यायचा नाही, अशी सहनशक्ती संस्कार व परंपरातून निर्माण झाली होती. लहान असताना आजी एका खुणाची गोष्ट सांगायची व त्यामुळे कुटुंबाची वाताहत कशी लागते हेही समजून सांगायची. माझी एक आत्या शेजारच्या चिंचोली गावात दिली होती. तिचे पती शाळा मास्तर होते. एकदा कोकरूडच्या मटणाच्या दुकानात गावातल्या एका गावगुंडासोबत त्यांची हमरातुमरी झाली. हमरीतुमरीचं रूपांतर मारामारीत झालं व त्या गावगुंडानं आमच्या मामांच्या पायाच्या नळ्या चांगल्या सुजवल्या. हे आमच्या कुटुंबासाठी अत्यंत अपमानास्पद होतं. प्लॅन झाला, कट रचला. दुसऱ्याच आठवड्यात बाजाराच्या दिवशी पलटण मटणाच्या दुकानावर पोहोचले. चांगल्या मामा, दत्तादादा आणि माझा आतेभाऊ तानाजी अण्णा पुढे होते. हातघाईवरून प्रकरण आटोक्याबाहेर गेलं. तानाजी अण्णा 16 वर्षाचा होता. वडिलांच्या अपमानाचा अंगार त्याच्या प्रतिशोधाच्या भावनेने भडकलेला आणि चकामकीत गावगुंडाचा जीव गेला. या सगळ्यांना जेलमध्ये खडी फोडायला जावं लागलं. अण्णाचं वय कमी म्हणून तो 2 वर्ष सुधारगृहात प्रोबेशन पूर्ण करून घरी आला. पण या सगळ्या कोर्ट कचेऱ्यांनी कुटुंबाचं कंबरडं मोडून गेलं. आजीचे सगळे दागिने, शेती गहाण ठेवून पैसे उभे केले. त्यामुळे क्षणभराच्या त्या रागाच्या उद्रेकानं अनेक पिढ्यांचं शत्रुत्व तर झालंच, शिवाय आर्थिक घडी विस्कटल्यानं मुलांना शाळा सोडाव्या लागल्या. मुलींची लग्न वय झालं नसतानाही करावी लागली. 10वीला गेलो या वर्षाची भीती अनेकांनी घातलेली. बोर्डाच्या परीक्षेच्या व बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मुलांच्या आख्यायिका ऐकायला यायच्या. 10वीचा निकाल वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर असायचा. त्यात राज्यात पहिला कोण, तो काय होणार, त्याच्या आईवडिलांच्या मुलाखती, बोर्डाचे अध्यक्ष त्याला पेढा घाऊ घालतानाचे फोटो, या सगळ्या गोष्टींचं अप्रूप वाटायचं. 1987 साली एका गिरणी कामगाराचा मुलगा राज्यात 96% मार्क मिळवून पहिला आला. त्याचा पेपरमध्ये आलेला फोटो व त्याची सक्सेस स्टोरी कापून वहीत मी जपून ठेवली. आईला हा येऊ शकतो तर आपण का नाही, ही जिद्द निर्माण झाली. आत्याचं मातीचं घर, तेही भाड्याचं. त्यात 2च खोल्या. एका खोलीत पडवीतील बाथरूम, स्वयंपाकघर, दुसऱ्या खोलीत एक कॉट, कोपऱ्यात रेडिओ, 3 आतेभाऊ व मी चौथा. असे आम्ही 4घेजण 2 छोट्या गाद्यांवर चेंगरून झोपायचो. दोघात एक कुशी व पांघरायला चादर असायची. सोलापुरी चादरीचा तो वास अजूनही माझ्या नाकात घुमतो. लाईटचाही जेमतेम व आवश्यक तेवढाच वापर असायचा. फॅनचे चोचले नव्हते, त्यामुळे डास, ढेकूण, पिसवा व त्या सदृश्य प्राण्यांशी जुळवून घेऊन झोपावं लागे. हळूहळू त्याची सवय लागली. आत्याचे दीर मिलिटरीत होते. ते मिलिटरी कॅन्टीनमधून ओडोमॉस लोशन आणायचे. पण मामांना त्याच्या वासाची ॲलर्जी असायची. उन्हाळ्यात खूप उकडायचं. त्यावेळी हे लोशन हातापायाला चोळून आकाशातले तारे व चंद्राशी गप्पा मारत आम्ही अंगणात झोपायचो. थंडीच्या दिवसासाठी आत्या सगळ्या जुन्या कपड्यांना टाचून गोधडी बनवायची. या गोधडीत मिळणारी आल्हाददायी ऊब मला पंचतारांकित हॉटेलमधील रेशमी रजईमध्येही कधी जाणवली नाही. ती भल्या पहाटे उठून सगळी कामं करायची. मामांचा डबा सकाळी 6 वाजता तयार असायचा. मला कळत होतं जागीची अडचण आहे, पण बोलणार कोण व कसं. मला अभ्यासाला टेबल खुर्ची पाहिजे होती. टेबल लॅम्पची स्वप्न मला पडायची. शेवटी धाडस करून कोकरूडच्या आजीला ही गोष्ट सांगितली. आत्याने नाही होय म्हणत अभ्यासासाठी भाड्यानं खोली घ्यायला मान्यता दिली. चहा, नाश्ता व जेवायला घरी यायचं अशी अट होती. मी आनंदित झालो. खोली शोधू लागलो. बामणपाड्यात गायकवाड सर राहायचे. आम्हाला पिटी शिकवायचे. त्यांच्या घराशेजारी एका पडक्या इमारतीत खोली मिळाली. माडीवर असणाऱ्या या खोलीत झोपायला चटई व चादर,
पोकरुडून आणलेलं साधं लाकडी टेबल व खुर्ची, पुस्तकांसाठी असलेली पत्र्याची पेटी असा बाडबिस्तारा मी मांडला. तात्यांनी मुंबईहून आतेभावाची एक जुनी सायकल आणली. आता सायकलनं मला 5 मिनिटात शाळेत पोहोचणं शक्य होणार होतं. पट्ट्याच्या चड्ड्या व फुल बनियन घालायचा आत्याच्या घरी नियम होता. माझे सगळे मित्र सँडो बनियन व इलेस्टिकची चड्डी घालायचे. मलाही अनेक दिवस त्याचं आकर्षण होतं. त्यामुळे तात्यांना पटवून 2 जोडी सँडो बनियन व इलेस्टिकच्या चड्ड्या घेतल्या. गावाकडून तात्यांची लुंगीही आणली. दरवर्षी आठवडी बाजारात मी मातीची पिगी बँक खरेदी करायचो. तिच्यात मी दर आठवड्याला 1-2 रुपये टाकायचो. मे महिन्याच्या सुट्टीत पाहुणे गावी आले की जातेवेळी खिशात 5-10 रुपयांच्या नोटाही कोंबायचे. वरवरून विरोध केला तरी खाऊसाठी दिलेली ही भेट माझी बँक लवकर भरायला मदत करायची. मे महिन्यात मी पिगी बँक फोडली की अनेक नाणी आणि नोटा भस्कन बाहेर पडायच्या. हरखायला व्हायचं. 10वीच्या वर्गात जायच्या वेळी मी माझी वर्षभराच्या बचतीची पिगी बँक फोडली. तब्बल 115 रुपये जमा झाले होते. यावेळी त्यातून करमणुकीसाठी काही न घेता थेट घड्याळाच्या दुकानात गेलो आणि अनेक दिवस बाहेरून ज्यावर माझा डोळा होता ते टेबलावर ठेवायचं लाल रंगाचं गोल गजराचं घड्याळ खरेदी केलं. त्यामुळे आता मला आत्याच्या पहाटेच्या हाकेशिवाय लवकर उठणं शक्य होणार होतं. तानाजी अण्णांनी त्यांचं जुनं पण चालू असणारं चावीचं HMTचं मनगटी घड्याळ भेट दिलं. सगळ्या गोष्टी मिळाल्यानं माझी अभ्यासाची जबाबदारी साहजिकच वाढली. एकच हुरहुर होती, ती म्हणजे घरमालकाचा मोठा मुलगा वेडा होता व रात्रभर मोठमोठ्यानं विवळत असायचा. तो निरुपद्रवी आहे असं सांगितलं असतानाही वाऱ्याने जरी खिडकी वाजली तरी तो आला की काय अशी भीती वाटायची. गायकवाड सरांची साथ होती. पिळदार शरीरेष्टीचे हे शिक्षक बजरंगबलीचे भक्त होते. आम्ही राहत होतो त्या वाड्याशेजारी समर्थ रामदासांनी बांधलेलं शिवकालीन हनुमानाचं मंदिर होतं. गायकवाड सर पहाटे उठून त्या मंदिरात आराधना करून व्यायाम करायचे. आठवडाभरात मी या वाड्यात स्थिर स्थावर झालो. एके दिवशी मध्यरात्री माझा दरवाजा कोणीतरी ठोठावला. मला जाग आली आणि दरदरून घाम फुटला. घरमालकाचा गिरीश आला की काय तेवढ्यात गायकवाड सरांनी आवाज दिला, विश्वास दार उघड. मी घड्याळात पाहिलं. पहाटेचे 3 वाजले होते. सरांनी उठायला सांगितलं. ओढ्याच्या शेजारी पाण्याचा सार्वजनिक नळ होता. तिथे सरांबरोबर अंघोळ केली. पहाटेची नीरव शांतता, ओढ्यातील पाण्याची खळखळ व मारुतीच्या मंदिरातील घंटेचा नादमय आवाज हे सगळं अद्भुत होतं. मी थंडीनं कुडकुडलो पण अर्ध्या तासात अभ्यासासाठी सिद्ध झालो होतो. या ब्राह्ममुहूर्तावर शरीरामध्ये एक वेगळीच उर्मी तयार झाली. पुस्तक समोर घेतलं व वाचायला सुरुवात केली. एवढी एकाग्रता मला पूर्वी कधी अनुभवायला मिळाली नव्हती. जे वाचत होतं त्याचं स्पष्ट आकलन होत होतं व ते थेट मेंदूत जात होतं. आता काय 3 वाजताच्या गजराची सवय झाली. यावेळी प्रातिर्विधीसाठी जायला फार संकोच नसायचा. नाहीतर सकाळी 6 वाजता येणाऱ्या STमुळे रस्त्यावर मान खाली घालून बसावं लागायचं. थंड पाण्याची पहाटेची अंघोळ शरीरातील रोम रोम जागृत करायची. पहाटे 5च्या दरम्यान चहाची तलफ यायची. त्यावेळी स्टँडवर उडपी हॉटेल होतं. तिथे चहा तयार असायचा. पण मी बाहेर चहा घेतो हे आत्याला कळेल या भीतीनं चहा प्यायचं बरेच दिवस धाडत झालं नाही. शेवटी एकदा मी कावराबावरा होऊन हॉटेलमध्ये घुसलो व 30 पैशाला मिळणारा चहा प्यायलो. हॉटेलमध्ये जाण्याचं हे माझं पहिलं धाडस. अधूनमधून मग या चहाची ओढ लागली. सायकल जुनी होती त्यामुळे तिची चेन अनेकदा निघून पडायची. पण तिच्यामुळे वेळेची बचत होत होती. वेळेच्या व्यवस्थापनाचं माझं सूत्र लहानपणापासूनच पक्कं होतं. मी सायकलने वेगानं शाळेत पोहोचायचो. शाळेत घंटा वाजवायच्या आधी पोहोचेन याची दक्षता घ्यायचो. मी दुपारच्या ब्रेकमध्येही डबा खाऊन उरलेल्या वेळेत 15 ते 20 मिनिटं अभ्यास करायचो. मी आता अभ्यासात मिलिंद हिरलेकरला टफ देऊ लागलो. चाचण्यांमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडू लागले. कन्या शाळाही आमच्याच शाळेच्या कॅम्पसमध्ये होती. मिलिंद, मी आणि कन्या शाळेतील सीमा जाधव आम्हा तिघांपैकी केंद्रात कोणीतरी बाजी मारेल अशा चर्चा शिक्षकांमध्ये रंगू लागल्या. 10वीचं वर्ष म्हणजे माझ्या पद्धतशीर व रचनाबद्ध अभ्यासाला दिशा देणारं वर्ष. या वर्षी मी माझ्या शुद्ध लेखनापासून हस्ताक्षरापर्यंत प्रत्येक लहान सहान गोष्टीवर बारकाईनं कष्ट केले. पाठांतर कुठे आवश्यक आहे आणि कुठे आकलनशक्तीवर भर द्यायचा याची आखणी केली. जुन्या प्रश्नपत्रिका जमा केल्या. प्रश्नांच्या स्वरूपाचा अभ्यास केला आणि सुरुवातीपासून न बघता चाचण्या सोडवण्यावर भर दिला. विज्ञानाच्या प्रॅक्टिकल्समध्ये 20 पैकी 20 गुण मिळवणं खूप महत्त्वाचं असायचं.
रसायनशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकांचा मिलिंद आवडता विद्यार्थी होता. त्यामुळे माझे गुण ते कापतात की काय ही भीती मला सुरुवातीपासून होती. त्यामुळे प्रयोग करतानाही मी सावध असायचो. प्रत्येक पानावर A+चा शेरा मिळेल याची खबरदारी घ्यायचो. मराठी ही प्रथम भाषा असल्याने तिचा दर्जा वरिष्ठ पातळीवरचा होता. त्यामुळे भाषेत मार्क मिळवणं अधिक कठीण असायचं. त्यामुळे कविता किंवा पाठ समजून घेतेवेळी कवीच्या किंवा लेखकाच्या परिचयावर अधिक लक्ष द्यायचं. त्यामुळे उत्तरात इतरांपेक्षा वेगळेपणा यायचा. इतिहासात पण नकाशाचा उपयोग करायला सुरुवात केली. विज्ञानाच्या आणि भूगोलाच्या स्वच्छ आकृत्या आणि भूमितीची रेखीव गुणोत्तरं माझ्या वह्यांची पानं भरवू लागली. इंग्रजी हा आवडीचा विषय. 9वीपर्यंत वेदपाठक सर शिकवायचे. 10वीला मात्र वैद्य सर आले. सुरुवातीला त्यांच्याकडून इंग्रजी शिकायला जड जाऊ लागलं, पण वेळीच प्रसंगावधान राखून इंग्रजीचा बागुलबुवा तयार होऊ दिला नाही. उद्या कोणता धडा शिकवणार तो आदल्या रात्री वाचून काढायचो, समजून घ्यायचो. अवघड शब्दांना डिक्शनरीत शोधायचो. त्यामुळे वैद्य सरांचं अवघड शिकवणं कळायला लागलं. माझ्या नेमक्या शंका आदल्या दिवशीच लिहून ठेवलेल्या असायच्या. त्या विचारायला लागलो. प्रत्येक प्रश्नाचं बोट वर करून फाडफाड उत्तर द्यायला लागलो. 9वीत पहिला आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यावेळी नवनीतची अपेक्षित प्रश्नांची गाईडबुक मोफत मिळायची. पण मला माहीत होतं की सगळेजण या गाईडमधूनच घोकंपट्टी करणार आणि आपलं उत्तरही इतरांसारखंच ठराविक, साचेबद्ध व रटाळवाणं होणार. त्यामुळे प्रत्येक उत्तरात मी कसा स्वतःला उतरवेन आणि परीक्षकाला ते कसं इतरांपेक्षा उजवं आणि वेगळं दिसेल याचा कटाक्ष पाळायला लागलो. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली हे खूप प्रसिद्ध वाक्य आत्ता ज्यावेळी वाचतो त्यावेळी 10वीतला वेगळेपणा जपण्यासाठी केलेल्या माझ्या प्रयत्नांची महती कळते. बघता बघता 10वीचं वर्ष संपत आलं. परीक्षा जवळ येऊ लागली तसं टेन्शन वाढायला लागलं. पण अभ्यासानं त्या सगळ्या तणावाचे डोंगर सोपे वाटायला लागले. खरं तर परीक्षा कधी येते आणि मी पेपर कसे आणि कधी सोडवतो अशी उत्सुकता लागून राहिली होती. परीक्षेचे फॉर्म भरायचे होते. पहिला ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट साईज फोटो काढला. हॉल तिकिटावर तो चिकटवला. छत्रपती विद्यालयात माझा परीक्षा नंबर आला होता. मारुतीचं दर्शन घेऊन व आत्या मामांचा आशीर्वाद घेऊन परीक्षेला गेलो. अभ्यास चांगला झाला होता. त्यामुळे पेपर एकापेक्षा एक सरस सोडवले. 10वीची परीक्षा झाली. आता दप्तराचं ओझं हलकं झालं होतं. गावाकडे गेलो. खूप मजा करायची होती. गावातल्या दोस्तांसोबत धांगडधिंगा घालायचा होता. ज्या गोष्टी आतापर्यंत केल्या नव्हत्या त्याची चव चाखायची होती. राजकारणात भाग घ्यायचा होता. जीवाची मुंबई करायची होती. सिगरेटचे झुरके घ्यायचे होते. बिअर ढोसायची होती. तमाशात जाऊन शिट्ट्या मारायच्या होत्या. वर्षभर केलेल्या अभ्यासानं आलेला ताण हलका करायचा होता. मन हलकं करायचं होतं. मुक्त जगात पक्षाप्रमाणे घिरट्या घालायच्या होत्या. थोडक्यात टुकार टवाळखोर करतात ते सगळे उद्योग करून श्रमपरिहार करायचा होता. गावातले मित्र जमा केले. लाल रंगाची लंगोट लावून तालमीत जायला लागलो. लंगोट चढवून आखाड्यात उतरलो. कुस्तीपेक्षा तांबडी माती उकरायला प्राधान्य दिलं. जोर बैठका मारायला सुरुवात केली. हात एवढे काडीसारखे होते की कितीही प्रयत्न केला तरी शेड्डूचा आवाज यायचा नाही. चापट्या मारून मात्र लाल व्हायचे. मोठे पहिलवान मुद्दाम कान फुगवून देतो म्हणून कानावर त्यांचे बलदंड हात मारायचे. त्यांच्या सुपारीसारख्या चेपलेल्या कानांकडे, पिळदार बाहूंकडे आणि घामाने भिजलेल्या तांबड्या मातीने रंगलेल्या शरीराकडे पाहून व्यायाम करायला ऊर्जा यायची. अशा गबरू पहिलवानांशी दोस्ती केली. आम्हा 14-15 वर्षांच्या कार्ट्याचं टोळकं जमा झालं. खांद्यावर गेरू रंगाचे रुमाल टाकून शर्टाची वरची 2 बटणं उघडी ठेवून काखेत लिंबू ठेवल्यासारखे बाहू फुगवून आम्ही गावातून मस्तीत फिरू लागलो. दादागिरीचा पहिला प्रयोग रवी शेट्टीच्या हॉटेलवर करायचं ठरलं. आम्ही बाया आखडून रवीच्या हॉटेलात जंगी प्रवेश केला. आपल्या भावकीतल्या ज्येष्ठ गुंडाकडून हा मद्रासी पैसे घेत नाही आणि आपणही याला पैसे द्यायचे नाहीत असा प्लॅन होता. कांदा भजी, मिसळ, पाव सटकून खाल्ला. स्पेशल चहाही ढोसला. वेटरनं 36 रुपये बिल आणून दिलं. इशारा करताच तान्याने टेबलवरच्या कप बशा खाली फेकल्या. आमच्या बाहूंमध्ये द्वेष संचारला होता. वातावरण टाईट झालं होतं. पहिलं वेटरला आणि नंतर रवी अण्णाला बदलायचं हे ठरलं होतं. बशा फुटल्याचा आवाज ऐकून रवी अण्णा धावत आला. आमच्या राक्षसी उन्मादाचा त्याला अंदाज आला. त्यानं हात जोडून बिल दिल्याबद्दल माफी मागितली व पुन्हा अशी चूक करणार नाही याचीही ग्वाही दिली. आम्हाला फड जिंकल्याचा माज आणि आनंद झाला. बाहेर पडतेवेळी रवी अण्णानं पाठीमागून आवाज दिला, भाऊ 1 मिनिट.
तुमच्याशी बोलायचं आहे. मी त्याच्याबरोबर बाजूला गेलो. तो हात जोडून म्हणाला, भाऊ, तुम्ही या पोरांच्या नादाला लागू नका. तुमच्याकडे गाव खूप उमेदीनं पाहतो. तुम्ही शाळेत हुशार आहात. शिकून मोठे व्हा. वाटलं तर मी रोज तुम्हाला घरी चहा नाश्ता आणून देईन, पण असा अन्नाचा अपमान करू नका. मला त्या मद्रासाचे शब्द कदमबाईंच्या शब्दाप्रमाणे वाटले, पण किशोरवयीन मरकट बुद्धी तिला काय कळणार, आणि कळलं तरी कसं वळणार. माळावर आमच्या पार्ट्या झडू लागल्या. किलोभर मटण घ्यायचं, भाकऱ्या बांधून घ्यायच्या आणि टेपवर ढगाला लागली कळं लावून अंग मोडेपर्यंत नाचायचं. तान्याने एक दिवस बिअरच्या बाटल्या, 4 मिनार सिगारेटची पाकिटं आणि बिड्यांचं बंडल आणलं. सर्वांनी बिअरचे ग्लास रिचवायला सुरुवात केली. मला चव व वास दोन्ही आवडलं नाही, पण मर्दुमकी दाखवायला मीही माझा ग्लास रिता केला. खोकत खोकत बिड्याही ओढल्या. रात्रीचे 9, 9:30 वाजले होते. टेप लावून धिंगाणा सुरू होता. शेजारच्या झोपडीवजा घरातून दूधवाल्यांची पोरं आली. त्यांनी टेपचा आवाज कमी करायचा आर्जव केलं, पण बिअर मस्तकात व बिडी नाका कानात संचारली होती. आमच्यात बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली आणि त्याचं पर्यवसान मारामारीत झालं. मारामारीत दूधवाल्या पोरांची व आमची थोबाडं सुजली. दारूचा वास लपत घरी जायचं होतं. घरी कळलं तर फज्जा होणार होता. रात्रभर डोंगरात भटकलो. अंग दुखत होतं, थंडी वाजत होती. झोपेनं बेजार केलं होतं. पहाटे कोंबडा फुटायच्या वेळी घरी पोहोचलो. 9 वाजता तात्यांचं बोलावणं आलं. त्यावेळी डोळे उघडले. दूधवाला आपल्या 2 मुलांना घेऊन तात्यांना भेटायला आला होता. त्याला पाहताच माझी पाचावर धारण बसली. आता खैरियत नाही, पण दूधवाल्याचा सूर मवाळ होता. त्याच्या पोरांनी नांगरे घोड्यांच्या पोराशी घातलेला पंगा त्याला परवडणारा नव्हता. तो गयावया करून एक वेळा माफी करायची भाषा करीत होता. थोडं हायसं वाटलं. थोड्या वेळाने दूधवाला निघून गेला. तो जाताच तात्यांनी रागाने कटाक्ष टाकला, पण एकही शब्द बोलले नाही. त्यांच्या मूक निषेधाच्या भाषेने जीव पिळवटून निघाला. येथून पुढे दारू नाही, सिगारेट नाही, फालतू नाद नाहीत व टुकाऱ्या नाहीत, हा निश्चय केला. महिनाभर सुट्टी उडून गेली होती. उरलेल्या सुट्टीत मुंबईला जायचा बेत केला. लहानपणी 4थीला असताना मंदा अक्काच्या लग्नाला रायगडजवळ उरणला गेलो होतो. जाताना लोणावळा खंडाळा घाट लागत होता. टेम्पोतून प्रवास केला होता. टेम्पोत मला तात्यांच्या शेजारी पुढच्या सीटवर जागा मिळाली होती. प्रवासात डोळे भरभरून मुंबईत जाणारा रस्ता पाहिला होता. 3 मजली इमारत पहिल्यांदा शिराळ्यात पाहिली होती. उरणला 5 मजली इमारत पाहण्याचा योग आला. तिथं समुद्र पाहायला मिळाला होता. समुद्राच्या पलीकडे धुसर अशा मुंबईच्या किनाऱ्यावरील टोलेजंग इमारती दिसत असल्याचा भास व्हायचा. आता मात्र मुंबई सिनेमात पाहिलेली मुंबई प्रत्यक्षात पाहणार होतो. चांदोली मुंबई ST बस पकडली आणि मुंबई सेंट्रलला पोहोचलो. सोबत विकास आणि विजय होते. आतेभावाच्या रूमवर उतरलो. चाळीतली रूम विकून आतेभावानं टॉवरमध्ये एक रूमचा ब्लॉक घेतला होता. रूम छोटीशी होती. तिच्या कोपऱ्यात खोचून फर्निचर रचलं होतं. छोटासा पोर्टेबल ब्लॅक अँड व्हाईट TV होता. 10 बाय 15च्या खुरड्यात माणसं माणसाला थटत होती. आतेभाऊ, त्याचं कुटुंब, आत्याचा गोतावळा त्या खोलीत आणि खोलीबाहेरच्या लहानशा पडवीत जिथं जमेल तिथं पहुडला होता. पण कुठेही कोणाच्या चेहऱ्यावर या गर्दीविषयी तक्रार नव्हती. बारीबारीने प्रत्येकजण टॉयलेटला जात होता. लागूनच असलेल्या छोट्या बाथरूममध्ये आंघोळीची लगबग सुरू असायची. त्यात आम्हा तिघांची भर पडली. आम्हीही आमचा बाडाबिस्तारा ठेवून प्रातिर्विधी आटोपला आणि घडीचे कपडे घालून मुंबईत भटकायला निघालो. गेटवे, ताज हॉटेल, मरीन ड्राईव्हपासून चौपाटीपर्यंत पाय तुटेपर्यंत पायपीट केली. उंच इंच इमारती मोडे तोपर्यंत मान वाकडी करून पाहिल्या. आठवडाभर दक्षिण मुंबईची सफर केली. सोबतीला आते बहिणीचा मुलगा निलेश गाईड म्हणून असायचा. त्याच्या मुंबईबद्दलच्या ज्ञानानं आम्ही अवाक व्हायचो. त्यानं त्यावेळच्या पॉश मिनर्वा थिएटरमध्ये सिनेमा दाखवला. शोले इथं कितीतरी वर्ष चालला होता म्हणे. मध्यांतर झाल्यावर मी 4 आईस्क्रीमचे कप घेतले. 100ची नोट दिली. थांबलो, पण तो सुट्टे पैसे परत देईना. म्हणून वैतागून त्याच्यावर ओरडलो तर 25 का 1 है, कहाँ से चले आते हे, म्हणून त्यानंही पलटवार केला. ₹1.5 वर कधी आईस कांडी खाल्ली नव्हती. त्यामुळे अशा झटक्यांनी मुंबईत फार दिवस मजा करायला परवडेल हा भ्रम दूर झाला. देशमुख साहेब कॅबिनेट मंत्री झाले होते. सकाळी सकाळी बस पकडून खूप आशेने त्यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर गेलो. गांधी नावाचा त्यांचा PA आमच्याच गावाचा होता. त्यानं हॉलमध्ये बसायला सांगितलं. देशमुख साहेब 9, 9:30ला हॉलमध्ये आले. प्रत्येकाला आपुलकीने भेटले. मला पाहताच त्यांनी पाठीवर शाबासकी दिली आणि कौतुकानं बोललेही. पहिलवानाचा मुलगा ना, तुझ्याबद्दल मी ऐकतो आहे. शाळेत चमकतो आहेस. एकच गोष्ट सांगतो आहे, महत्त्वाकांक्षा मोठी ठेवायची.
काय जाणो, भविष्यकाळात तू अशा बंगल्यात मोठा सरकारी अधिकारी होऊन राहशील. असाच अभ्यास केलास तर एक दिवस तू नांगरे घराण्याचं नाव उज्ज्वल करशील. बोलता बोलता खिशाकडे त्यांचा हात गेला व 500ची नोट त्यांनी माझ्या हातावर ठेवायचा प्रयत्न केला. त्यांच्या शब्दांनी माझा ऊर भरून आला होता. त्यांच्या उद्गारांमुळे माझ्या रोमारोमातील आत्मविश्वास आणि आत्मसन्मान जागा झाला होता. मी नम्रपणे त्यांना ती नोट परत केली आणि म्हणालो, सर, तुमचे शब्दच माझी ताकद आहे, प्रेरणा आहेत. मी 10वीची परीक्षा दिली आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. तुमचा हात असाच पाठीवर राहू दे आणि लढण्याचं बळ मिळू दे. त्यावेळी मी कुसुमाग्रजांची मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा ही कविता वाचली नव्हती, पण माझे उत्स्फूर्त उद्गार कवितेतल्या भावांना स्पर्श करणारे होते. साहेबांना माझा स्वाभिमान आवडला. त्यांनी आम्हा तिघांना वेगळे बसवून पोहे खाऊ घातले आणि एका जीपनं डिलाईड रोडला सोडलं. जातेवेळी 500ची नोट घेतली नाही म्हणून इतर तिघांच्या खूप शिव्या खाव्या लागल्या, पण ते शब्द भीर 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 भिरभिरत होते मस्तकामध्ये. तो बंगला, ती गाडी, ते वैभव सारं शक्य आहे, मात्र झोकून पेटून मोडून फाडून अभ्यास करणं ही एकच त्यासाठी असणारी पूर्व अट होती. सुट्टी संपली, निकाल आठवड्यावर आला. रुखरुख होती, काय होईल, आणि तो दिवस उजाडला. पेपरमध्ये निकालाची लांबलचक यादी जाहीर झाली होती. मी माझा नंबर शोधला. 700पैकी 616 गुण मिळाले होते. 88% मार्क मिळवून मी 1988 साली केंद्रात पहिला आलो होतो. कष्टाचं चीज झालं होतं. यशाची पहिली वहिली चव चाखली. तात्या तर बेहद्द खुश झाले. अख्ख्या गावाला त्यांनी पेढे वाटले. शाळेतील बोर्डावर माझं नाव लिहिलं गेलं. वाचनालयात माझा सत्कार ठेवला गेला. त्यावेळी मी तेथील ग्रंथपालांच्या पाया पडलो. याच ग्रंथालयातून मी केसरी पेपरमध्ये येणाऱ्या 10वीच्या अभ्यासक्रमांच्या कात्रणांना हळूच कात्री लावून चोरून नेत असे. पण ग्रंथपालांना माहीत असूनही त्यांनी माझी चोरी पकडली नव्हती. अभ्यासासाठी सर्व प्रकारच्या क्लुप्त्या मी केल्या होत्या, त्या मात्र स्वच्छ आणि निरागस मनाने. मला त्याचं फळ मिळालं होतं. आता पुढे मात्र मोठं आव्हान होतं. भातुकलीचा खेळ संपला होता. भातुकलीचा खेळ संपला होता.